मित्रांनो, मोबाईलच्या एक ॲप जे आहे काइन मास्टर, या काइन मास्टर वरून आपण अतिशय सोप्या पद्धतीने आपला व्हिडिओ बनवू शकतो, तो एडिट करू शकतो आणि त्याला अपलोड सुद्धा करू शकतो. तर कसा अपलोड करायचा, आपल्या काइन मास्टरच्या ॲपमधून कसा व्हिडिओ बनवायचा आणि कशा प्रकारे एडिट करायचा, चला तर मग सुरू करूया. त्यावर आपण क्लिक करूया. क्लिक केल्याच्या नंतर क्रिएट न्यू असा ऑप्शन आपल्या समोर इंटरफेस पाहायला मिळेल. त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला जर आपला व्हिडिओ लॉंग फॉर्मॅटमध्ये बनवायचा असेल तर 16:9 अशा प्रकारे रेशो या ठिकाणी आपल्याला क्लिक करावं लागेल आणि जर शॉर्ट व्हिडिओ बनवायचा असेल तर 9:16 असा रेशो आपल्याला घ्यावा लागणार. तर आपल्याला लॉंग व्हिडिओ क्रिएट करायचा आहे तर आपल्याला 16:9 वर क्लिक करायचं आणि त्यानंतर क्रिएट वर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि नंतर हॉरिझॉन्टल आडवा मोबाईल पकडायचा आहे. कॅमेरा मध्ये जाऊन आपला जो व्हिडिओ आपल्याला एडिट करायचा आहे तो व्हिडिओ आपण मोबाईल वरून बनवू शकतो. हे बघा, या ठिकाणी आपण 2 व्हिडिओ आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि एक दुसरा सुद्धा आपण आणि त्यानंतर वरच्या साईडला क्रॉसचं बटन असेल त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी उजव्या बाजूला आपण स्क्रोल करू शकतो आणि त्यानंतर तर मीडियावर गेल्याच्या नंतर आपण त्यामधले अगोदर व्हिडिओ घेतलेले आहे. क्रॉसवर बटन दाबायचं आपल्याला आणि नंतर हे जे बाणाचं चिन्ह आहे त्यावर आपल्याला क्लिक केल्याच्या नंतर आपला व्हिडिओ बघा आपल्याला चालताना दिसतो. तर अशा प्रकारे हे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी लावायचे, छोटे मोठे व्हिडिओ आपण बनवू शकतो. तर दुसऱ्या या ठिकाणी आपण व्हिडिओ घेतल्याच्या नंतर हा सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला सनराईजचा व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आपण बनवल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला जर एखादा साऊंड लावायचा असेल त्या ठिकाणी ऑडिओवर आपल्याला क्लिक करावे लागेल आणि ऑडिओवर क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी YouTube लायब्ररीमध्ये जे म्युझिक आहे ते कुठलेही एक म्युझिक आपण घेऊ शकतो आणि आपल्या व्हिडिओवर लावू शकतो. तर या ठिकाणी बघूया कुठलं म्युझिक आपल्याला दिसायला भेटतं. जे म्युझिक आहे या ठिकाणी ते म्युझिक आपण या प्लसच्या बटनवर क्लिक केल्यानंतर ते म्युझिक आपल्या लिंक मागे बॅकग्राऊंडमध्ये ते आपल्याला शॉर्टमध्ये म्युझिक ऐकायला मिळते. तर अशा प्रकारे मोबाईलवरून आपण एकदम आसान ॲपमध्ये आपण व्हिडिओ बनवू शकतो. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ बनवल्याच्या नंतर पुन्हा यामध्ये काही ॲप्लिकेशन या ठिकाणी आपण बघूया. तर मित्रांनो पुन्हा आपला व्हिडिओ आपण क्लोज करूया, लेअरवर जाऊया. लेअरवर गेल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी टेक्स्टमध्ये काही जर लिहायचे असेल तर या ठिकाणी टेक्स्टमध्ये आपल्याला आपण लिहू शकतो नेचर आपल्याला जर असं लिहायचं असेल किंवा त्याला निसर्ग असं सुद्धा मराठीमध्ये लिहू शकतो. ब्रॅकेटमध्ये निसर्ग अशा प्रकारे आपण लिहू शकतो आणि लिहिल्याच्या नंतर ते बघा या ठिकाणी जाऊन आपण त्याचा फॉन्ट सुद्धा बदलू शकतो. अँड्रॉइडवर जाऊन बोर्ड त्याला रोबोटिक बोर्ड आपण करू शकतो म्हणजे मोठ्या भाषेमध्ये आणि त्यानंतर कलरवर जाऊन आपण त्याचा कलर सुद्धा बदलू शकतो आणि त्याला जर पुन्हा वेगळ्या चांगल्या आउटलाईन द्यायची असेल तर आउटलाईन आपण डार्कमध्ये अशा प्रकारे आउटलाईन त्या टेक्स्टला देऊ शकतो. आणि ही जी टाईमलाईन आहे आपला व्हिडिओ जोपर्यंत मोठा आहे तोपर्यंत टाईमलाईन व्हिडिओपर्यंत आपण ओढू शकतो. असे लिहिल्याच्या नंतर याला जर ॲनिमेशन द्यायचं असेल तर याला क्लिक करूया आणि स्लाईड किती वेळ आपल्याला द्यायचा आहे त्याला स्लो करायचं फास्ट करायचं तर त्या ठिकाणी आपण ॲनिमेशन दिलेले आहे. बघूया, आपण सुरुवात करूया. तर बघा अशा प्रकारे हे निसर्ग अशा प्रकारे लिहून येणार आणि लिहून आल्याच्या नंतर त्याला जर पुन्हा आपल्याला आउट ॲनिमेशन द्यायचे असेल तर आउट म्हणजे त्याला बाहेर कसे काढायचे तर आपण या ठिकाणी आउट ॲनिमेशन सुद्धा स्नॅप क्लोज म्हणजे ते एकदम दूर आपल्याला जाताना दिसेल. त्या ठिकाणी बघा शेवटी गेल्याच्या नंतर ॲनिमेशन स्टार्ट करूया आणि बघा आपला हा नेट लांब गेलेला आपल्याला दिसेल. अशा प्रकारे आपण ॲनिमेशनमध्ये असे बरेच काही इन ॲनिमेशनमध्ये स्लाईड लेफ्ट, स्लाईड अप, स्लाईड डाऊन,
क्लॉकवाईज, लेटर बाय लेटर, वाईट अशा प्रकारे भरपूर आहेत. आणि आउट ॲनिमेशनमध्ये सुद्धा स्नॅप इनवर्ड, स्नॅप अप, स्नॅप डाऊन, एक्झिट स्लाइड राईट, एक्झिट स्लाइड लेफ्ट अशा प्रकारे हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला बरेच काही आपण या ठिकाणी ॲनिमेशन देऊ शकतो. आणि हे सगळं दिल्याच्या नंतर पुन्हा आपल्याला जर त्याला अंडरलाईन करायचे असेल तर हँड रायटिंगवर आपण जाऊन त्याला आपण अंडरलाईन सुद्धा करू शकतो. तर अशा प्रकारे हे ॲनिमेशन देताना आपण त्या फीचरचा आपण चांगल्या प्रकारे उपयोग करून घेऊ शकतो. त्यानंतर इफेक्ट जर द्यायचा असेल तर या ठिकाणी आपण थोडं याला कट करूया, स्प्लिट केल्याच्या नंतर या ठिकाणी मध्ये जो पांढरा हे दिसणार या ठिकाणी यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपल्याला 3D क्यूबमध्ये आपल्याला त्याला इफेक्ट द्यायचा आहे. तर या ठिकाणी यावर क्लिक केल्याच्या नंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण पुन्हा व्हिडिओ सुरू करू. या ठिकाणी बघा हे आपल्याला ॲनिमेशन कशा प्रकारे हे पाहायला मिळते. तर एकदम सोपी पद्धत आहे. बघा क्यूबमध्ये आपण गेल्याच्या नंतर यामध्ये सुद्धा या ठिकाणी सुद्धा आपण त्याला ट्रान्झॅक्शन इफेक्ट देऊ शकतो. या ठिकाणी हा इफेक्ट आहे, हा बघा हा इफेक्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. बघा हा इफेक्ट आपल्याला कसा पाहायला मिळतो अशा प्रकारे. तर हे इफेक्ट आपण आपल्या मोबाईलमध्ये व्यवस्थित आपण देऊ शकतो. तर मित्रांनो, हे काइनमास्टर ॲप अतिशय सोप्या पद्धतीने आपण वापरू शकतो. आणि हा सगळा व्हिडिओ बनल्याच्या नंतर आपला हा व्हिडिओ आता बनवून रेडी आहे. तर हा व्हिडिओ बनल्याच्या नंतर ते बघा अशा प्रकारे म्युझिक येणार, नेचर, हा व्हिडिओ करणार, त्याला ॲनिमेशन दिलेलं आहे आपण. अशा प्रकारे ॲनिमेशन दिलेले दुसरा व्हिडिओ सुरू झाला आहे. आणि असा व्हिडिओ झाल्याच्या नंतर याला मित्रांनो आपण या ठिकाणी जो ॲरो दिसतो त्या ॲरोवर क्लिक करून आपण त्याला डाउनलोड करू शकतो. डाउनलोड केल्याच्यानंतर असा इंटरफेस आपल्याला पाहायला मिळेल. 1080 आणि 30 APL आपला हा व्हिडिओ सेव्ह करायचा आहे. आणि सेव्ह केल्याच्या नंतर हा व्हिडिओ नंतर आपल्या गॅलरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गॅलरीमध्ये मित्रांनो हा सेव्ह होणार आणि नंतर तो व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आपल्याला अपलोड करायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा व्हिडिओ आपला बनवून तयार झालेला आहे. आणि हा व्हिडिओ तयार झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या चॅनेलवर हा अपलोड करायचा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ अपलोड करताना पूर्ण डिस्क्रिप्शन, टायटल लिहून झाल्याच्या नंतर व्हिडिओ पूर्ण अपलोड झाल्याच्या नंतर 1 तासाच्या नंतर हा पब्लिक करायचा आहे. आणि जोपर्यंत अपलोड होत नाही तोपर्यंत आपला व्हिडिओ हा अनलिस्टेडच असला पाहिजे. तर मित्रांनो, अनलिस्टेड व्हिडिओ झाल्याच्या नंतर जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा पब्लिक करा आणि त्यानंतर आपल्या व्हिडिओला थंबनेल लावा. तर मित्रांनो, अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपण काइनमास्टर या ॲपवर आपला व्हिडिओ मोबाईलवरून बनवू शकतो. अतिशय सोप्या पद्धतीचे हे ॲप आहे. एडिटिंगसुद्धा आपण चांगल्या प्रकारे काइनमास्टरवर करू शकतो आणि अपलोडसुद्धा आपण मोबाईलवरूनच हा व्हिडिओ करू शकतो. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, एक कमेंट करा आणि आतापर्यंत तुम्ही जर व्हिडिओला सबस्क्राईब जर केले नसेल तर व्हिडिओला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.